फ्रेंड्स, मी पूनम मखदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहोत. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सपांड. एक्सपांडमध्ये पहिला काय आहे, a+2 a-1 इज इक्वल टू. तर हे आपण आन्सरमध्ये पुन्हा एकदा लिहून घेणार आहोत. a+2 a-1 इज इक्वल टू. आता काय बघा, ए आधी लिहून घेणार, त्यानंतर दुसरा ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करणार, a-1 ओके प्लस 2 a-1. पुन्हा काय केलं, 2 ला दुसऱ्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता a इंटू a स्क्वेअर मायनस a. ओके, आता इथे साइन कुठला आहे, प्लस आहे, तर प्लस 2a राईट, मायनस प्लस मायनस नेहमी मायनस असो, तर 2 आहे असं येईल. ओके, 2 इंटू 1 2च असणार आहे. बघा काय येईल, a स्क्वेअर मायनस, सॉरी आता इथं काय येईल, प्लस येईल. का तर मोठ्या संख्येचं किंवा मोठ्या नंबरचं साईन काय आहे ते इथं येणार, बरोबर. तर प्लस, आता 2 a मधून a गेला, किती राहिला, फक्त a मायनस 2. ओके, तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. सेकंड बघा, सेकंड एक्झाम्पल काय आहे, m-4 m+6. ओके, पुन्हा एकदा आपण आन्सरमध्ये लिहून घेणार आहोत, m-4 m+6 इज इक्वल टू. आता m ला काय करणार आहोत, दुसऱ्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय, m+6 मायनस साइन आहे तर -4. ओके, पुन्हा m+6 काय येईल बघा, m इंटू m स्क्वेअर प्लस 6m मायनस 4m प्लस मायनस मायनस राईट, 6 4 जा 24 m स्क्वेअर. आता इथं काय आहे, प्लस मायनस, तर यांचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन. मोठ्या संख्येचं साइन काय आहे, प्लस आहे, त्यामुळे इथं प्लस येईल. 6 मधून 4 गेला, किती, 2 राईट. m कॉमन असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, यांचं सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे, -24 राईट. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल, p+8 p-3. पुन्हा एकदा आपण आन्सरमध्ये लिहून घेणार आहोत, p+8 p-3 इज इक्वल टू. बघा, पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला p घेतो आपण, त्याला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, p-3. ओके, प्लस 8 त्याला पुन्हा मल्टिप्लाय करा, p-3. ठीक आहे. आता आन्सर p² मायनस 3p प्लस 8p मायनस प्लस मायनस राहील, बरोबर. 8 3 जा 24 p². आता इथं प्लस मायनस काय होईल, इथं आपल्याला p सेम दिसतोय, बरोबर, त्यामुळे यांचं सबस्ट्रॅक्शन होईल. प्लस मायनस नेहमी मायनस होतो, साइन मात्र कुठलं येतं, मोठ्या संख्येचं. ठीक आहे. 8 मधून 3 गेला, 5p. ओके, -24. हे झालं आपलं फायनल आन्सर. फोर्थ एक्झाम्पल बघा, काय आहे, 13 + x आणि 13 - x. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आन्सर लिहिताना परत एकदा हे आपण लिहून घेतोय, 13 + x and 13 - x इज इक्वल टू. आता पहिला कोण आहे, 13 ला सेकंड ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, इथला आपण प्लस साइन घेतोय, प्लस x, पुन्हा सेकंड ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, नेक्स्ट 13 इंटू 13 म्हणजे 13 चा स्क्वेअर किती होईल, 169 मायनस 13x. आता हा प्लस घेतो इथं, पुन्हा काय होईल, 13x, परत प्लस मायनस मायनस x²
ठीक आहे. पुढे बघा 169 मायनस. ठीक आहे. आता हा प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. 13 मधून 13 गेले 0 ना, तर हे कॅन्सल झाले. इथला मायनस घेतला आपण एक्स स्क्वेअर. ओके, तर आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 169 मायनस एक्स स्क्वेअर. 5th एक्झाम्पल बघा काय आहे 3x प्लस 4y. सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5y. ओके, आन्सरमध्ये पुन्हा आपण काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत 3x प्लस 4y अँड 3x प्लस 5y इज इक्वल टू. बघा पहिल्या ब्रॅकेटमधला 3x घेतो, त्याला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करतोय 3x प्लस 5y प्लस 4y. राईट. नेक्स्ट 3x प्लस 5y न पुन्हा मल्टिप्लाय करतो. बघा 3x अँड 3x काय होईल, 3 3 जा 9 x स्क्वेअर. राईट. प्लस 3 इंटू 5 15 xy. ओके, प्लस सेकंड ब्रॅकेट बघा आता 4 3 जा 12 xy. ओके, xy. आता इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, त्यामुळे इथे काय येणार प्लस 5 4 जा 20 y स्क्वेअर. राईट. बघा आन्सरमध्ये काय येईल 9x स्क्वेअर प्लस 15. आता इथं बघा xy दोन्हीकडे सेम असल्यामुळे ह्यांची काय होणार, ॲडिशन होणार. 15 प्लस 12 किती येईल 27 xy. ओके, प्लस 20y स्क्वेअर. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 6 9x मायनस 5t. सेकंड ब्रॅकेटमध्ये 9x प्लस 3t. ओके, बघा पुन्हा एकदा आपण आन्सरमध्ये लिहून घेतोय 9x मायनस 5t अँड 9x प्लस 3t इज इक्वल टू 9x ला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा 9x प्लस 3t मायनस 5t ला पुन्हा सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा प्लस 3t. ओके, बघा सॉल्व करूया. 9 इंटू 9 9चा स्क्वेअर किती येईल 81. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 9 3 जा 27 xt. ओके, इथं मायनस साईन असल्यामुळे मायनस येईल. 9 5 जा 45 xt. ओके, पुन्हा मायनस 5 3 जा 15 t स्क्वेअर. ओके, बघा 81 x स्क्वेअर. आता इथं काय होईल मायनस होणार आहे. राईट. प्लस मायनस नेहमी मायनस असतो, पण आता इथं बघा मोठ्या संख्येचं साईन काय आहे मायनस आहे, त्यामुळे ते मायनस येईल. आता यांचं सबस्ट्रॅक्शन करूया आपण. ठीक आहे, किती येईल 18 xt मायनस 15t स्क्वेअर. ओके, हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. 7th एक्झाम्पल बघा m प्लस 2/3 सेकंड ब्रॅकेटमध्ये m मायनस 7/3. ओके, आता आन्सरमध्ये आपण काय करणार आहोत पुन्हा एकदा लिहून घेणार आहोत. एक्झाममध्ये असू दे किंवा तुमच्या नोटबुकमध्ये एकदम सिस्टमॅटिक जर लिहित असाल तर नोटबुकही छान दिसेल. ठीक आहे, आणि आपल्याला समजायलाही खूप सोपं जाईल. आता पहिल्या ब्रॅकेटमधला m घेतो आपण, सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा m मायनस 7/3. ओके, प्लस साईन आहे प्लस 2/3 m मायनस 7/3. बघा सॉल्व करूया. m इंटू m स्क्वेअर मायनस 7/3 m. ओके, प्लस 2/3m. राईट, 2/3m. आता इथं बघा मायनस प्लस मायनस येईल. मल्टिप्लाय करताना नेहमी काय येणार आहे मायनस प्लस मायनस येईल. ठीक आहे, आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर 7 2 जा 14 बाय
3 3 जा 9. ओके ओके. एम स्क्वेअर. आता इथं काय आहे, मोठ्या संख्येचं साईन मायनस आहे राईट, तर इथं येईल मायनस. 7मधून 2 गेला किती राहिला. आता याचा बघा बेस सेम असल्यामुळं बेस एकदाच येईल. ठीक आहे. आता 7मधून 2 गेला 5 एम राईट, मायनस 14/9. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x + 1/x आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 1/x. ओके. आता काय करणार आहोत आपण, आन्सरमध्ये पुन्हा सेम लिहून घेणार आहोत. x + 1/x and x - 1/x इज इक्वल टू, आता एक्सला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, x - 1/x प्लस 1/xला काय करायचं आहे, सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय, म्हणजेच x - 1/x. ओके. बघा सॉल्व करा. x × x x² मायनस, आता इथं काय होईल, x/x होईल ना राईट. तसं हे एकच असणार आहे, पण आधी आपण व्यवस्थित सॉल्व करून घेऊया. पुन्हा काय होणार, x/x, इथं प्लस असल्यामुळे प्लस घेतलेला आहे. ओके. आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर x/x आलेलं आहे. आता मायनस, प्लस मायनस मायनस, काय होईल बघा, 1/x² राईट, x² इज इक्वल टू x². इथं बघा प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील दोघेही राईट, 0 येणार ना आन्सर. मायनस 1/x². तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लास्ट 1/y + 4 and 1/y - 9. ओके. पुन्हा काय करणार आहोत आपण, आन्सरमध्ये सेम लिहून घेणार आहोत. +4 1/y - 9 राईट इज इक्वल टू, आता 1/yला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, 1/y - 9 प्लस 4 लिहून घेतलं आपण, त्याला काय केलं, सेकंड ब्रॅकेटने पुन्हा मल्टिप्लाय केलं, -9 राईट. बघा 1/y × 1/y काय येईल, 1/y² मायनस, इथं मायनस साईन आहे, 9/y. ओके. प्लस 4/y. आता इथं बघा मायनस प्लस मायनस होईल. ठीक आहे. 9 4 जा 36 राईट. 1/y². आता इथं मोठ्या संख्येचं साईन काय आहे, मायनस आहे, तर इथं मायनस लिहिणार. बेस सेम आहे, बेस एकदाच लिहून घेतला. 9मधून 4 गेले किती राहिले, 5 -36 राईट. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. खूप सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त तुम्हाला थोडीशा प्रॅक्टिसची गरज आहे. सो मी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक आणि हा प्रॅक्टिस सेट लक्षात आला असेल. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.